गुड मॉर्निंग. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज तारीख आहे 1 जानेवारी 2025. चला, मी उठलो, लवकरच उठलो आज. आता 7 वाजलेत बघा, पण मी लवकर उठलोय. 6:15 उठलो असन. दारू झोपलाय, सागर पण झोपलाय. कुत्रा बघा कसा आहे. कुत्र्याला रात्रभर बाहेर ठेवलं होतं. यावेळेस वट्यावर बस म्हटलं, वट्यावर झोप. पाणी ठेवले. जुगाड बघा आमचं, घरेलू जुगाड. पाणी ठेवले तापवायला बघा. तो ताल पेटलाय. गरम लागतं, थंडी वाढली आता. नवीन वर्षात आमचं जर बाहेर फिरायला जायचा प्लॅन होता, पण थोडा प्लॅन चेंज झाला आहे. कारण तसं खूप मोठं आहे. म्हणजे नवीन वर्षामध्ये जरा काहीतरी करावं म्हणून प्लॅन चेंज झाला आहे. आता आम्हाला फिरायला जायचं होतं 2-3 दिवस. शुभांगी, मला, दादू, सगळेजण, आम्ही पूर्ण फॅमिली. प्लॅन चेंज झाला आहे. सांगतो थोड्या वेळाने तुम्हाला मी नेमकं प्लॅन चेंज का केला. असं जावं लागला. थंडी तर मस्त गरम वाटते, कारण का मधामध्ये 4-5 दिवस थंडी गायब झाली ती. आवाज वगैरे आलं तर. आता बरं, कालपासून जरा थंडी थोडी वाढायला लागली. तर बघा, हे वातावरण खूप छान वातावरण आहे. सकाळचा टाईम. बघा, गाडी शाईन आमची सर्व्हिसिंग केली काल परवा दिसतीला. खूपच म्हणजे हे मधामध्ये बंद पडू लागली एखाद्या वेळेस. तर सर्व्हिसिंग केली, तर आता ठीक चालायला लागली. ऑइल वगैरे चेंज केलं. 1 वर्ष पूर्ण झालं गाडीला. हे बघा, वातावरण खूप छान आहे. सकाळ बांबू झाडं लावलेत अंकलनी. इकडे सोनूने काकाचा मळा आहे. 7:30 नाही झाले अजून. 7 वाजून 10 मिनिटं झाली. सागरला उठव, दुधाला पाठव. मस्त जाळा लागला सकाळ सकाळ. येते का शेकटी का जरा? असं शेकटी का जरा? येते खाली? झालं नाही तो अजून वरचं काम? वरचं झालं नाही काम? चल या मग लवकरच. शुभांगी पण उठली लवकरच. चॅलेंज खूप मोठं आहे. स्वतःला चॅलेंज दिलं आहे नवीन वर्षामध्ये. 365 दिवसाचं चॅलेंज आहे. बघूया आता काय होतं. पूर्ण तर करणार आहे, पण आता बायकोची पण साथ पाहिजे, कारण की एकटे जाणं शक्य नाही आहे. बघू आता, तिला इथं म्हणे करूया म्हणे. आता काय होतं, कारण का रोजच्या रोज यूट्यूबवरती, इंस्टावरती आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे. डेली एक व्हिडिओ, या छोटा हो या मोठा हो किंवा लाईव्ह, तिन्हीपैकी एक काही पण डेली अपडेट होणे यूट्यूबवरती. पहिलं चॅलेंज. आणि दुसरं चॅलेंज म्हणजे खतरनाक आहे थोडं. बघूया आता. हे जांभूळ झाड लावलं होतं बघा. लावलं होतं म्हणजे पोरांनी जांभूळ खाल्ले होते आणि इथं बिया टाकल्या होत्या. त्याचं झाडं लागले तेवढे. एवढं मोठं झालं बघा आता. 3 आहेत, खूप मोठं झालं, वाढा लागलेत. 1-2 वर्षात जांभूळ येत आहे त्याला. हे आपल्या तेलाचा पिपा असतो का, तेलाचा पिपा खाली केला, त्याला कट केलं,
आणि त्याला पाणी तापवायसाठी यूज करतो आहे. कारण का आपण तेलाचा पिपा असं बी संपल्यानंतर तेल भंगारमध्ये देऊन टाकतो. त्याला भंगारमध्ये न देता त्याला तुम्ही असं वापरण्यामध्ये आणू शकता. मित्रांनो, हे चूल बनवली घरीच, म्हणजे घरी म्हणजे वेल्डिंगवाल्याकडं. तर गरम लागते. गुलाबाचं झाड आहे पण याला गुलाब काय येत नाही. आता येतं ना गुलाब त्याला. हे बघा, हे गुलाबाचे दिसते काय? हे बघा वर गेले, खिडकीपर्यंत गेले, खिडकीमध्ये घुसले बघा वर जाऊन. गुलाबाचं. मित्रांनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हे बघा, का टाकलं का डोक्यात टाकशील म्या? बघा सकाळचं खूपच थंडी जरा जास्तच आहे आज. हे डोक्यात टाकशील म्या, थांब. शुभांगीवरून लाकडं फेकायली. ए काय करायलीस? डोक्यात टाकशील बाबा, थांब जरास. आओ ये लवकर, ये चल. तुला भरोसाच नाही, तेव्हा विश्वासच नाही आहे. चल ये लवकर, ये. अरे बापरे, अजून एखादं अन्न लाकूड होय काय? पाणी आलं तपत. चला आता. ए अजून एक लाकूड असलं ना होऊन जाईन ग. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. दुसरा चॅलेंज तुम्हाला मी लवकर सांगणार आहे. पाय धुतो, परत जातो, फ्रेश होतो. मी पण आता तोंड वगैरे धुतो. दादू उठला? अरे कुत्र्याला मी रात्रभर बाहेर ठेवलं होतं, वट्यावर ठेवलं होतं. मस्त ते टाकलं आणि वट्यावर झोपला तो रात्रभर. पांघरून तेल टाकलं त्याला, झोपला रात्रभर. दादू, सागर उठ, चल. हां यू आथरणावर, घड्यावर आथरणावरच खेळाले, माहिती आहे का? ते रात्री मी तसंच करू लागलं. साखरीने त्याला बांधून ठेवलं होतं, ते साखरीतून निघायला लागले. कशी असतो नवीन वर्षाचं काय बोलशील? गुड मॉर्निंग सर्वांना. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बस माझ्या परिवाराकडून, माझ्याकडून. आणि कालचे कपडे आज आणले, हे रात्री वाळले नव्हते. हा का? आभाळ होतं ना काल जास्त. आज तर लय थंडी पडली, बाहेर जाऊन बघ की. ए यू वाल्या उठ, चल. मित्रांनो, चॅलेंज खूप खतरनाक आहे. तुम्हाला थोडं सांगतो मी, थोड्या वेळाने सांगतो. तो आता सध्या हातोंड वगैरे धुतो, आंघोळ वगैरे करतो. कारण का मला पण आज दुकानावर लवकर जायचं थोडं. शुभांगी येईल नंतर मग डबा घेऊन. आणि हो, गॅसवाल्याला पण फोन करायचा का, आमचा काल गॅस संपला होता. आम्ही काल रात्री बाहेर जेवायला गेलो होतो 31 डिसेंबरचं. आता गॅसवाल्याला फोन केला, गॅसवाला येऊन जाईल. हा म्हणजे आज त्याला फोन करतो, येऊन जाईल तो. एवढं सकाळी नाही, 9 वाजता 9:30 वाजता येऊन जाईल. काय बंद करते? बंद. काय थांबायचं? अरे उठलं की मोबाईल का तोंड बिंड धुजा. हां तेच करायचं. उठ रे, उठ उठ उठ. दादू बघ कसं चाटायला लागलं, बघ ते. बघ दे, हुशार रे, पण लय हुशार आहे कुत्रा. ते बघ बघ कसं मला कसं पाय. आणि मी पाय चाटतं बरं का दादू, मग पाय चाटायला लागले. हे चल उठ पडते. पाणी तापला असं मी आंघोळ करतो, आणि वाटलं तू करून घे. दादू तुम्ही बी आंघोळ करून घ्या, गरम पाणी सकाळ सकाळ. आली की शेकायला मस्त, म्हणली की शेकाय येणार नाही म्हणून. जाळ तसा लागला, गरम लागायला.
सूर्य निघाला. सूर्य निघाला पुढे. हा, सूर्याचं दर्शन करा मित्रांनो. हे बघा लाल लाल दिसतं का, सूर्य निघालाय. वातावरण खूप छान आहे. हा, काय असं हाताला हात काय होतं त्याने? आयुष्य वाढत असते. आयुष्य वाढतं ना. असं केलं. तसं केल्यावर कोण म्हणतात तुला आयुष्य वाढतं? माहिती का तुला आयुष्य कशाने वाढतं? सांगू का? हां, खरंच सांगू? हाताला हात घातल्यावर आयुष्य वाढत असते का? मग कोण म्हणलं कोण तुला? असे भरपूर जण असं मी ऐकले. अरे म्हणणारे बी येडे, तू पण येडी. तर मी शहाणे उरले. मी सांगतो तुला आयुष्य कशाने वाढतं. नाही जर वाढलं आयुष्य, मी जे सांगतो ते गोष्ट केल्यावर नाही जर आयुष्य वाढलं ना, झालं चॅलेंज. चल हा, गरम पाणी पिया. गरम पाणी प्यायचा विषय नाही. गरम पाणी तर ते शरीरासाठी पिणंच आहे. ते तर गरम पाणी पिल्या शरीरासाठी चांगलंच आहे. रोज सकाळी उठा. सकाळी उठायचं काय नाही. सकाळी तर आपण आता तू उठायली, आता 8 दिवस झाला तू उठायलीस. मी तर आज उठलो आहे. मी तर माझं तर काय टायमिंगच नाही. कधी एखाद्या दिवस लवकर उठतो, कधी उशिरा उठतो. तर पण मेन म्हणजे तुला सांगतो मी, आयुष्य वाढवायचं असेल तर थांब थोडं. तुला सांगतो मी, मला तर वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते म्हणजे निगेटिव्ह विचार नाही करायचे. माहिती आहे तुम्हाला. पॉझिटिव्ह विचार करायचे. कमेंटमध्ये सांगतील नाही याचं उत्तर काय होते काय नाही. पण हे असे नखाला नख घासले ना हां की केसासाठी पण चांगले आहे. हां, तुमच्या केसाचं तुम्हाला पडलेलं आहे ना. बाकी सांग ना, नवीन वर्षात जात आहे. आणि भरपूर गोष्टीसाठी चांगलं असते असं का मी ऐकलं होतं. हे असं नखाला नख घास. पण मी रोज करते. रोज दिवसातून किती केळस टाईम भेटला की बसलं की माझं असं चालू राहते. हा का? तोंड वगैरे धुयचं आहे. मला पण तोंड धुता का? तू तर म्हणली की हे ऐक ना, गॅसवाल्याला थोड्या वेळाने फोन करतो मी. गॅसवाला येते, गॅस भरून घेऊ. दुसरं चॅलेंज पूर्ण करू लाग बरं. सांगू आता मी नाही मग तसं नको करू. दुसरं चॅलेंज बहुत लय खतरनाक आहे. लई तेवढे चॅलेंज पूर्ण करू लाग मला. उड्या मारायच्या का कुठं जाऊन? नाही, सांगतो मी. आज सांगतो किंवा उद्या सांगतो मी. आजच्या व्हिडिओमध्ये सांगन, नाही तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगन मी. आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. आता 9 वाजलेत, 9 सव्वा 9 झालेत. आता निघायचं लगेच आम्हाला थोड्या वेळाने. तर आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे. सांगितल्याप्रमाणे माझे तुम्हाला तर 2 चॅलेंज सांगितलेले आहेत मी नवीन वर्षामध्ये. आजपासून स्टार्ट झालेलं आहे. आजपासून सुरुवात झाली चॅलेंजला. एक तर पहिलं सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायचं डेली. पहिलं हे काही नाही, सोपं आहे. सोशल मीडियावर डेली ॲक्टिव्ह राहणं काही एवढं अवघड नाही आहे. तुम्ही जर आजारी जरी असल्या तर तुम्ही डेली ॲक्टिव्ह छोटासा व्हिडिओ बनवून किंवा काही करून तुम्ही ॲक्टिव्ह राहू शकता. सोशल मीडियावर डेली ॲक्टिव्ह राहणं काही मला तर वाटतं काय एवढं अवघड नाही आहे. आणि दुसरं चॅलेंज म्हणजे थोडंसं अवघड आहे. कारण का मी छोटंसं शॉप लावतो, छोटंसं दुकान लावतो मार्केटमध्ये. ते मला 365 दिवस रेग्युलर चालू ठेवायचं आहे. हे थोडंसं अवघड आहे, कठीण आहे. पण कठीण काही नाही आहे. सर्वांची साथ असली तर शक्य आहे. असं काही कठीण कुठल्या जगामध्ये असं कोणतं काम नसतं ते आपल्याकडून नाही होणार. फक्त इच्छा पाहिजे, शक्ती पाहिजे. आणि हे तर चॅलेंज मी तर हसत खेळत पूर्ण करायचा विचार करतो आहे. पण सर्वांची साथ पाहिजे. मेन म्हणजे बायकोची साथ पाहिजे. मेन म्हणजे कारण कसं त्यामध्ये बायकोची साथ असेल तर शक्य आहे. चला तर मित्रांनो, उशीर होते, निघतोय. व्हिडिओ पण खूप मोठा झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बघा, कमेंट करा. प्यारी सी कमेंट कीजिए. चैलेंज बहुत ही खतरनाक होने वाला है.
देखते हैं अभी। और डेली अपडेट आपको मिलते रहेंगे, डेली वीडियो आता रहेगा यूट्यूब मेरे चैनल पे, डेली वीडियो आता रहेगा। कुछ भी हो जाए डेली वीडियो डालना है और कुछ भी हो जाए डेली दुकान लगाना है। 2 चॅलेंज आहे, 365 दिवस। मित्रांनो तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमची साथ पण पाहिजे मला। असं नाही की माझ्या एकट्याकडून होणार नाही, माझ्या एकट्याकडून मला माहिती आहे, पण तुम्ही जर साथ दिली ना तर 100% पूर्ण करणार म्हणजे करणारच। अडचणी खूप येतात याच्यामध्ये, मला माहिती आहे काय अडचणी येतात, कमेंट करून तुम्ही सांगू शकता, तसं काही नाही आहे। पण मला माहिती आहे खूप अडचणी येणार, त्याग खूप मोठा आहे, कारण का मधामध्ये सगळ्या गोष्टी आहेत। 365 दिवस निसर्गाची पण साथ पाहिजे। असं नाही की मी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, कारण का जेवढं आपल्याला सोपं वाटतं तेवढं अवघड पण आहे। पण ठीक आहे, आपण तुमची साथ असेल तर नक्की 100% पूर्ण करणार मी। व्हिडिओ आवडला असेल तर डबल व्हिडिओ लाईक करा आणि जर वाटलं तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा। दुकानावर आलो आता, दुकान वगैरे लावणं झाले, सॉक्स वगैरे सगळे लावले, माल नारळ आणले होते काल 400, त्यातले 200 बाकी राहिलेत, 200 टाकले आज गाड्यावरती। शुभम चालू आहे मोबाईल बघणं, दुकान पण लावणं झाले सगळं। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।